नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे बांधकाम कामगार आहेत नोंदणी करत, त्या अशा नोंदणी करत बांधकाम कामगारांना 2025मध्ये नोंदणी करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि कोणकोणते नियम आहे 2025मध्ये, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करताना कुठलीही अडचण येणार नाही आणि नोंदणी केल्यानंतर तुमचा नोंदणीचा जो अर्ज आहे कधीही रिजेक्ट होणार नाही, मंजूर होईल. अशा पद्धतीने आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, समजावून सांगितलेलं आहे की तुम्ही नोंदणी कशाप्रकारे करू शकतात आणि नोंदणी करताना कोणकोणते कागदपत्र जवळ ठेवायला पाहिजेत आणि ऑनलाईन नोंदणी करताना किंवा आपल्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर नोंदणी करण्यासाठी जाण्यासाठी आपल्यासोबत कोणकोणते कागदपत्र असायला हवेत, असे सर्व माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो, हा विषय झाला पाठीमागचा व्हिडिओ. तर मित्रांनो नमस्कार, या ठिकाणी पहा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा बांधकाम कामगारांनी जे कमेंट केलेले आहेत ते कमेंटचं उत्तर आपण ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. तर या ठिकाणी जे आहे ते पहिलं कमेंट आहे, 3 महिने झाले. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिली कमेंट, 3 महिने झाले फॉर्म ऑनलाईन करून पावती मिळाली नाही, मॅसेज पण आला नाही, कधी येणार मेसेज? तर या ठिकाणी पाहू शकतात 3 महिने झालेले आहेत त्यांनी फॉर्म ऑनलाईन करून, पावती मिळाली नाही आणि मॅसेज पण आलेला नाही. तर या ठिकाणी त्यांना पहिल्यांदा काय होणार आहे, मॅसेज येईल, त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का नाही, मंजूर झालेला आहे का, मंजूर झाला आहे का रिजेक्ट झाला आहे, हे 2 रिझन त्या ठिकाणी त्यांना दोन्हीपैकी कुठलं तरी एक रिझन, एक कारण त्या मॅसेजमधले सांगितलं जाईल. आणि कुठलं कारण आहे त्या ठिकाणी कारण पण सांगितलं जातं. 90 दिवसाचा जे प्रमाणपत्र आहे त्यावर जर कुठली चूक झाली असेल तर ते त्या ठिकाणी सांगितलं जातं, किंवा कुठलेही ते जे रिझन कारण असेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर सांगितलं जातं. अशा कारणामुळे तुमचा जो अर्ज आहे तो नाकारलेला आहे, मराठीमध्ये येतं, इंग्लिशमध्ये रिजेक्ट असं येतं. त्यामुळं या ठिकाणी पहा, तुम्हाला मॅसेज येण्यासाठी वाट पाहावी लागेल. मॅसेज आल्यानंतरच तुमचं जे आहे ते ऑनलाईन तुमचं मंजूर होईल किंवा रिजेक्ट होईल, तुमच्या त्या कागदपत्रावर अवलंबून असणार आहे. कमीत कमी तुमचे 3 महिने झाले आहेत, तर 3 महिन्यामध्ये तर मॅसेज यायलाच पाहिजे, परंतु आता काही दिवस वाट पहा, येईलच. आणि जर नाही आला तर तुम्ही जवळच्या तुमचं आता तालुका सुविधा केंद्र सुरू झालेत, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकतात. तर चला आपण बघूया पुढचं कमेंट. तर या ठिकाणी पहा, मुलांचे नाव ॲड करायचे आहे त्यासाठी काय करावे? तर या ठिकाणी जे आहे यांची कमेंट आहे, मुलांचे नावे ॲड करायचे आहेत त्यासाठी काय करावे? तुम्हाला यासाठी काय करायचं आहे, मुलांचे आधार कार्ड सोबत घ्यायचे आहेत आणि तुमचं जर रिन्युअल केलं नसेल आणि रिन्युअल आणि तुमचे मुलाचे नाव ज्यावेळेस रिन्युअलसाठी डेट येईल, रिन्युअलची जी डेट आहे त्याच्या अगोदर 1-2 दिवसांनी आपल्या तालुका सुविधा केंद्रावर जायचं आहे. आणि आता तालुका सुविधा केंद्रावर गेल्यानंतर तुमच्या मुलांचे आधार कार्ड आणि रिन्युअल करण्यासाठी जे कागदपत्र लागतात, कोणते, मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम म्हणून काम केलेले कागदपत्र हे सोबत ठेवायचे आहेत. आणि ते सोबत ठेवल्यानंतर तुम्ही मुलांचे आधार कार्ड आणि ते संपूर्ण सोबत घेऊन त्या ठिकाणी तुमचे मुलांचे नावे हे ॲड करून दिले जातील आणि तुमचं जे नूतनीकरण अर्ज आहे तो पण त्या ठिकाणी करून दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांचे नुसते आधार कार्ड सोबत ठेवूनसुद्धा या ठिकाणी तुमच्या मुलांचे नावे ॲड करून घेऊ शकतात. काय अडचण? पुढचा प्रश्न बघूयात. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, फॉर्म रिजेक्ट झाला आहे काय करावे? तर या ठिकाणी त्यांचं नाव आहे संजीवनी पाटील, ह्यांनी ही कमेंट केलेली आहे, संजीवनी पाटील. तर या ठिकाणी त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे काय करावे असं त्यांनी कमेंट केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात बऱ्याच जणांची अशी कमेंट आलेली आहे की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, काय करायचं आहे? पण त्यापेक्षा सोपं असं तुम्ही जर प्रश्न कमेंटमध्ये टाकला असता की आम्हाला मेसेज आलेला आहे की रिजेक्ट झाला म्हणून, पण त्याचं कारण कोणतं आहे, कोणत्या कारणामुळं रिजेक्ट झालेलं आहे, हे जर कारण या ठिकाणी तुम्ही टाकलं असतं तर त्याच्यावर आम्ही तुम्हाला नक्की सोल्युशन कुठलं तरी पर्याय एखादा सांगितला असता. तर नुसतं रिजेक्ट झालं आहे म्हणल्यावर तुम्हाला रिअप्लाय करावं लागणार आहे. रिअप्लाय म्हणजे तुम्हाला डबल त्या ठिकाणी जे रिझन सांगितलेलं आहे, तुमचं जर 90 दिवसाचं प्रमाणपत्रावर काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून तुम्हाला नंतर नूतनीकरणासाठी अर्ज करावं लागणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही रिझन दिलं असतं, कारण दिलं असतं कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, तर त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर ते जे आहे तुम्हाला त्याचं उत्तर पूर्णपणे पद्धतशीर सोप्या भाषेमध्ये सांगितलं असतं.
तुम्ही सांगितले की फॉर्म रिजेक्ट झाला आहे, काय करावे? तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी जे आहे ते रिजेक्ट झालेलं आहे. कोणती कारण आहे, कोणतं रिझन आहे ते पाहून तुम्ही ते दुरुस्ती करून डबल रिअप्लाय या ठिकाणी नूतनीकरण जे आहे ते रिअप्लाय करावं लागणार आहे. तर या ठिकाणी बरेच प्रश्न विचारले आहेत. आपण खाली बघूयात प्रश्न. तर या ठिकाणी पहा, दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की 90 बांधकाम कामगार 90 दिवस 90 दिवस प्रमाणपत्र ग्रामसेवक सहीच लागतं, परंतु ग्रामसेवक अजूनही सही देत नाही आहे. दुसरा पर्याय काय आहे? तर या ठिकाणी जे आहे दुसरा पर्याय ठेकेदार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठेकेदाराकडून तुम्ही घेऊ शकतात. शक्यतो तुम्ही खेडेगावात आहात, जर खेडेगावात असाल तर या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवकूनच सही घेतलेली परवडेल. आणि जर मोठे कंस्ट्रक्शन म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग शहरी भागात असाल तर त्या ठिकाणी जे आहे ते ठेकेदार हे या ठिकाणी तुम्हाला सही या ठिकाणी भेटेल, तुम्ही कामाला तिथे जात असाल तर. ज्या ठिकाणी तुम्ही खरे कामगार आहात त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवककडून पण सही भेटते. आणि जर बिल्डिंग मोठमोठे कंस्ट्रक्शन सुरू आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही कामाला जात असाल त्या ठिकाणी तुम्हाला ठेकेदाराकडून पण सही भेटते. पण तुम्ही त्या ठिकाणी खरे कामगार असाल तर तुम्हाला काही कुठली अडचण येणार नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर ग्रामसेवककडून तुम्हाला देत नसेल ग्रामसेवक तर ठेकेदाराकडून घेऊ शकता. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे कमेंटमध्ये की संगमेश्वरमध्ये नाही आहे ऑफिस. तर या ठिकाणी संगमेश्वरमध्ये नाही आहे ऑफिस. तर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. त्या लिस्टमध्ये तुमच्या जे संगमेश्वर आहे त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आहे की नाही नक्की चेक करा. आता जवळपास प्रत्येक तालुक्यातील त्या ठिकाणी जे आहे ते सुविधा केंद्राचे पत्ते दिलेले आहेत. तर त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही नक्की चेकआउट करू शकतात. आणि तुमचं जे संगमेश्वर तालुका आहे त्या ठिकाणचं जे आहे ते आपलं सुविधा केंद्राचा पत्ता नक्कीच तपासू शकता. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, नक्की चेक करा. तर या ठिकाणी दुसरा कमेंट दिलेला आहे की या ठिकाणी पहा, खालचं कमेंट आहे की हे बांधकाम कामगार खातं बंद करा, खरोखर कामगार आहेत तो नोंदलाच जात नाही आहे. हे बांधकाम कामगार खातं बंद करा आणि खरोखर कामगार आहेत तो नोंदलाच जात नाही आहे असं काहीतरी म्हणतात ते. तर या ठिकाणी जे आहे ते बरेच प्रश्न विचारतात. क्लिअरमध्ये सांगितलं म्हणजे आम्हाला नक्की समजून येतं. तर या ठिकाणी जे आहे ते दुसरा प्रश्न आहे, 4 महिने झाले पेंडिंगमध्ये दाखवत आहे. तर आता पहिलं एक आपण पेंडिंगमध्ये बघितलेलं होतं ते त्यांचं 3 महिने होतं, यांचं 4 महिने झालेलं आहे. तर या ठिकाणी काय झालं आहे की आचारसंहितामुळे एक दीड महिना त्यामध्ये गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला उशीर झाला आहे. आणि जर लय उशीर होत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर व्हिजिट करून त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते आधार कार्ड नंबर आणि ते टाकून नक्कीच चेकआउट करू शकता. किंवा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकता. तुम्हाला मेसेज जर आला असेल तर मेसेजमध्ये रिझन काय आहे ते पाहू शकतात. पेंडिंगमध्ये असेल तर या ठिकाणी नक्की तुम्हाला काही दिवसात मेसेज येईलच, मेसेज आल्याशिवाय राहत नाही आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्हाला पुढचं प्रोसेस करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, बरेच आपल्याला कमेंट करतात मित्र. तर आपण बऱ्याच जणांचे कमेंट पण या ठिकाणी घेतलेले आहेत. पण व्हिडिओ मोठा होईल याच्यामुळं आपण जे आहे त्या ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न घेणार आहोत. परंतु तुमच्या मनामध्ये आणखीन काय असे प्रश्न आहेत का की तुमचं प्रश्न जे आहे तो आम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. तुमचं जे कमेंटचं उत्तर आहे ते आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू डायरेक्टली. सर्व बांधकाम कामगारांना समजून पण येईल. आणि बरेचसे बांधकाम कामगारांना मला कमेंट केलेले आहेत, ज्यांचे कुणाचे वाचायचे राहिले असतील तर नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचे घेऊन येईल. आणि ज्यांना कुणा कमेंट करायचे असतील तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये करून घ्या. विशेष म्हणजे ह्या व्हिडिओच्या ज्यांनी जे कमेंट करणार आहेत त्यांचे मी बरेच जणांच्या या ठिकाणी कमेंट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं उत्तर देण्यात येणार आहे. तर मित्रांनो असेच बांधकाम कामगाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की अशाच बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनाविषयी, स्कॉलरशिपविषयी किंवा आपल्या गृहोपयोगी संस्थेचे जे भांडे भेटतात त्या भांडेविषयी, भांडे कधी भेटणार आहेत, ते PTचा फॉर्म कसा भरायचा, भांड्याचा फॉर्म कसा भरायचा, ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते. त्यामुळे तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि स्कॉलरशिपविषयी पण आपली माहिती या ठिकाणी पुढे भेटत राहणार आहे, त्यामुळे पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो नक्कीच तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीचं
नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.